घाटंजी तालुक्यात जनावरांवर रोगराईचे संकट, गवळी समाज हातबल, पशुवैद्यकीय विभागाकडे तातडीच्या उपाययोजनेची मागणी. आता या संदर्भात आपण हे पूर्ण बातमीपत्र पाहणार आहोत. नेमकं घाटंजी तालुक्यामध्ये जनावरांसोबत होतंय काय? जे पशुपालक वर्ग आहे, त्या पशुपालक वर्गांकडे सध्या चिंतेची बाब काय आहे? आणि कशाप्रकारे तेथील पशुपालक, शेतकरी, गवळी समाज बांधव जे पशुवरती आधारित आहे, त्यांचं जीवन त्याच्यावरतीच आधारित आहे आणि दूध उत्पादनापासून त्यांचा उदरनिर्वाह जीवनाचा चालतो. या संपूर्ण संदर्भात विचार करायचा जर म्हटलं, तर अत्यंत महत्त्वाची जर सांगायची वस्तुस्थिती म्हटली, तर हे घाटंजी तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. तुम्हाला हे बातमीपत्र तेव्हा समजेल, जेव्हा तुम्ही हे बातमीपत्र पुरेपूर शेवटपर्यंत पाहशाल आणि नेमकं काय चालू आहे घाटंजी तालुक्यातील गवळी समाजाच्या संदर्भामध्ये, त्यांच्याकडे असलेल्या जनावरांच्या संदर्भामध्ये आणि हे निवेदन का देण्याचं काम पडलेलं आहे घाटंजी येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे. पाहत राहा संगम समाचार. घाटंजी तालुका प्रतिनिधी. घाटंजी तालुक्यात जनावरांवर रोगराईचे संकट, गवळी समाज हातबल, पशुवैद्यकीय विभागाकडे तातडीच्या उपाययोजनेची नंदगवळी समाज संघटनेच्या वतीने मागणी. घाटंजी तालुक्यात सध्या जनावरांमध्ये लंपी, खूर, ताप तसेच इतर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः गवळी समाजातील बहुतांश कुटुंबे दूध व्यवसायावर अवलंबून असल्याने या रोगराईचा थेट फटका त्यांच्या उदरनिर्वाहावर बसत आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये गाई, म्हशी व इतर जनावरे आजारी पडत असून काही ठिकाणी जनावरांचा मृत्यूही झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे दूध उत्पादनात मोठी घट झाली असून पशुपालकांना आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे. अनेक कुटुंबाच्या दैनंदिन खर्च, शिक्षण व घर खर्च दूध विक्रीवर अवलंबून असल्याने सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर नंदगवळी समाज संघटनेच्या वतीने घाटंजी येथे पशुवैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. बापूभाऊ डोळे, अनिलभाऊ चावरे, अजय साठे यांच्या मार्गदर्शनात घाटंजी तालुक्यातील समाज बांधवांनी हे निवेदन पशुवैद्यकीय अधिकारी घाटंजी येथे देण्यात आले असून तालुक्यात तात्काळ लसीकरण मोहीम, मोफत तपासणी शिबिरे, औषधोपचार व जनजागृती कार्यक्रम राबवण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पशुवैद्यकीय विभागाने तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा व जे गंभीरतेची बाब आहे, जनावरांच्या संदर्भात जे घडत आहे, त्याकडे दुर्लक्ष न करता लक्ष केंद्रित करून ते प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करावे. दरम्यान या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी या निवेदनाची प्रतिलिपी जिल्हाधिकारी यवतमाळ यांनाही देण्यात आली असून प्रशासनाकडून लवकरात लवकर ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा पशुपालक सध्या व्यक्त करत आहेत. जर तुम्हाला आमचे बातमीपत्र आवडले असतील तर हे बातमीपत्र इतर समाज बांधवांपर्यंत पोहोचवा, पशुपालकांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. या चॅनलवरती येणारे बातमीपत्र पाहत राहा.